नमस्कार रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी मुळ्याची भाजी। कुणाकुणाला मुळ्याची भाजी आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जरी तुम्हाला भाजी आवडत नसेल तर मी केले ना त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, ही भाजी तुम्हाला आवडणारच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी घेतलेले आहे मी 3 मुळे। ह्या तिन्ही पण मुळ्याची आपल्याला देठे काढून घ्यायचे आहेत। आता एक एक करून सगळा मुळा आपल्याला चोळून धुवून घ्यायचा आहे। आणि मुळा चांगला धुवून झाला की घ्यायचा आहे एक किसणी, आणि किसणीने सगळा मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। माझे तिन्ही पण मुळे हे किसून झालेले आहेत। किसणीला लागलेला पण काढते। आता ह्या मुळ्यातलं पाणी सगळं पिळून काढायचं आहे। हा मुळा पिळताना हात खूप चरचरतो, पण ही महत्त्वाची स्टेप आहे, स्किप करू नका। जेवढं तुम्ही ह्यातील पाणी पिळून काढाल ना तेवढं तुमचा मुळा चविष्ट होईल। आता ह्या पिळलेल्या गोळ्यातून सुद्धा अजून एकदा पाणी सगळं पिळून काढायचं आहे। आता तो सगळा पिळलेला मुळा होता तो आपण सुट्टा सुट्टा करून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात। आता करायची आहे भाजीसाठी लागणारी मसाल्याची तयारी। त्यासाठी घेतलेलं आहे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, पाव चमचा हळद, मीठ, आता हा आपला मसाला वाटून तयार आहे। आता करूया भाजी करायला सुरुवात। आता ह्यात आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे। त्यासाठी कढईत घेतलेला आहे मी 1 ते 1.5 चमचा तेल, आणि जो वाटलेला मसाला होता तो आपल्याला बारीक फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। आता वरून सुद्धा मी थोडीशी हळद टाकते, आणि ही सुद्धा चांगली परतून घ्यायची। आणि जो आपला किसलेला मुळा होता तो ह्यात टाकून थोडासा परतून घ्यायचा। वरून टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ। आता आपली मुळ्याची भाजी ही तयार आहे। आपण गरम गरम प्लेटमध्ये सर्व करूयात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।